माननीय स्वजन, मित्रगण आणि बंधू भगिनींनो, नमस्कार. आज कैलासवासी आई विठाबाईचे 11 मास पुण्यस्मरण. त्यानिमित्त हितगुज जीवन गौरव, स्वर्गीय विठाबाईचा आदर्श आणि कृतार्थ जीवन प्रवास. असे म्हटले जाते की 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर हा मौल्यवान मनुष्य जन्म प्राप्त होतो. परंतु या जन्माचे सार्थक करणे प्रत्येकाला जमत नसते. त्यांचे जीवन केवळ स्वार्थासाठी नसून त्याग, कष्ट आणि परोपकाराने व्यापलेले असते. त्यांच्याच जगण्यावर परमेश्वरी कृपा होते. असाच एक आदर्श आणि संघर्षातून समृद्धीकडे नेणारा गौरवपूर्ण जीवन प्रवास होता कैलासवासी विठाबाईचा. विठाबाईचे संघर्षातून घडलेले बालपण आणि संस्काराची शिदोरी. विठाबाईचा जन्म एका साधारण परिवारात एक छोटेसे खेडेगाव निमोण येथे झाला. आई, वडील, भाऊ आणि एक बहीण असा त्यांचा छोटासा गोतावळा. मात्र नियतीचा खेळ निराळा होता. मुले लहान असतानाच आईचे छत्र हरपले. वडिलांनी अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने तिन्ही मुलांचा सांभाळ केला. तत्कालीन सामाजिक रीतिरिवाजानुसार फारसे वय नसतानाच विठाबाईंवर विवाहाची जबाबदारी आली. बालपण संपण्यापूर्वीच त्या एका नवीन संसाराच्या उंबरठ्यावर उभ्या राहिल्या. कर्तृत्वाची जिद्द आणि कष्टाचा संसार. सासरची परिस्थिती प्रतिकूल होती, पण विठाबाई मागे हटणाऱ्यांपैकी नव्हत्या. नशिबापेक्षा कर्मावर विश्वास असलेल्या विठाबाईंनी पतीच्या खांद्याला खांदा लावून कामाला सुरुवात केली. संसाराचा गाडा आखताना त्यांनी कधीच कष्टाची तमा बाळगली नाही. त्यांच्याकडे केवळ कष्ट करण्याची तयारी नव्हती, तर एक दूरदृष्टी होती. आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे आणि कुटुंबाला स्थैर्य लाभावे ही त्यांची जिद्द त्यांना थकू देत नव्हती. प्रसंग 1. ऐन तारुण्यात जेव्हा अनेक जण परिस्थितीला दोष देत बसतात, तेव्हा विठाबाईंनी शेतात आणि घरात राबून काटकसरीने संसाराची वीण घट्ट केली. मुलांच्या शिक्षणासाठी आणि चांगल्या संस्कारासाठी त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला. सुसंस्कृत पिढीची जडणघडण. विठाबाईंच्या कष्टाचे फळ म्हणजे त्यांची सुसंस्कृत मुले. त्यांनी केवळ मुलांना जन्म दिला नाही, तर त्यांच्यावर मूल्यांचे आणि नीतिमत्तेचे संस्कार केले. मुले मोठी झाली आणि त्यांनी आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवून विठाबाईचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने भरून दिले. एका कष्टाळू माऊलीसाठी यापेक्षा मोठे कृतार्थ जीवन दुसरे कोणते असू शकते? नानी ते परनानी, सुखाचा वटवृक्ष. काळ पुढे सरकला आणि विठाबाईंचा संसार एका विशाल वटवृक्षासारखा बहरला. मुलामुलींची लग्ने झाली, नातवंडे आली आणि विठाबाई नानी झाल्या. इतकेच नव्हे, तर आपल्या डोळ्या देखत पंतवंडे खेळताना पाहून त्या परनानी होण्याचे भाग्यही त्यांना लाभले. वयाच्या 93व्या वर्षापर्यंत त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे त्यांनी आयुष्यभर केलेल्या प्रामाणिक कर्माची पावती होती. प्रसंग 2.
घरामध्ये जेव्हा एखादा सण उत्सव असायचा तेव्हा संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम विठाबाई एखाद्या कुशल कारिगराप्रमाणे करत. त्यांच्या अनुभवाच्या बोलण्याने अनेक अडचणी सुटत. शेवटचा प्रवास ईश्वरचरणी विलीन. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांचे मन उत्साही होते. सतत देवाचे नामस्मरण आणि धर्माची कास धरणाऱ्या विठाबाईंनी वयाच्या 93व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पण जाताना त्या एक समृद्ध वारसा मागे ठेवून गेल्या. विठाबाई म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. विठाबाईचे जीवन म्हणजे केवळ एक प्रवास नव्हता, तर तो एक वस्तुपाठ होता. विठाबाई म्हणजे कर्तृत्ववान मुलगी जिने वडिलांना साथ दिली. विठाबाई म्हणजे मायाळू बहीण जिने भाऊ बहीण आणि भाचे पुतणे नात्यांमधील ओलावा टिकवला. विठाबाई म्हणजे कष्टाळू पत्नी जिने संकटात पतीची साथ सोडली नाही. विठाबाई म्हणजे दूरदृष्टी लाभलेली माता जिने मुलांच्या भविष्याचा पाया रचला. विठाबाई म्हणजे लाड पुरवणारी नानी व परनानी जिने पुढच्या पिढ्यांना प्रेमाच्या छायेत वाढवले. विठाबाईचे जीवन हे वाळवंटासारखे नसून सर्वांना सावली देणाऱ्या एका शीतल वृक्षासारखे होते. त्यांनी खऱ्या अर्थाने मनुष्य जन्माचे सार्थक केले. विठाबाईसारखी माणसे आपल्या कष्टाने आणि माणुसकीने घराचा पाया भक्कम करतात. 93 वर्षाचा हा प्रदीर्घ प्रवास म्हणजे केवळ जगणे नसून तो येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. अशा प्रेमळ आणि कर्तृत्ववान माऊलीच्या स्मृतींना मनापासून वंदन. चरणी कोटी कोटी प्रणाम.